विटा येथील राहुल जाधव खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नितीन जाधव टोळीतील 10 जणांवर मोकाची कारवाई। 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मयत नामे राहुल गणपती जाधव याचा खून केल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात 16 जानेवारी रोजी गुन्हा दाखल असून त्याचा तपास धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे हे करत होते। त्यांना नमूद गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव, रोहन रघुनाथ जाधव, गजानन गोपीनाथ शिंदे, संतोष मारुती हजारे, अमृतराज शहाजी माळी, नैन उर्फ नयन रंगलाल धामी, माणिक संभाजी परीट, प्रतीक उर्फ चाचू श्रीकांत मोरे यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे असे निष्पन्न झाले। टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर समाज मान्य कामधंदा करत नाहीत। या टोळीचे कार्यक्षेत्र विटा व कारवे परिसरात आहे। या टोळीकडून सन 2019 पासून सन 2025 पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका सुरू आहे। या टोळीने त्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी व इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करून खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक शस्त्र बेकायदेशीर जवळ बाळगून, बेकायदेशीर जमाव जमवून, शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकांनी दिले आदेशांचे भंग करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत। माननीय श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी सदर संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने सदर गुन्ह्यातील 10 आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करून गुन्ह्याच्या पुढील तपासास मंजुरी दिली आहे। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।